ओम साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही शिर्डीला निघालो। आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी चंपाषष्ठी आहे हे काही आम्हाला माहीतच नव्हते। तर अचानक कॅलेंडर पाहिलं आणि निघालो त्यावेळेला समजलं की चंपाषष्ठी आज आहे आणि खंडोबाचंही तिथे दर्शन मिळेल। त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने आम्ही शिर्डीत निघालो आणि छान असं शिर्डीमध्ये खंडोबाचं दर्शन मस्त असं झालं। म्हणजे जणू काही खंडोबानेच आम्हाला त्या दिवशी बोलवलं। तर सकाळी लवकरच उठून आम्ही सर्व काही आवरून पहाटे 7ला आम्ही निघालो। तर खूप छान असं थंडगार वातावरण होतं। तर पहाटे लवकरच निघाल्यामुळे आम्हाला इतकी ट्रॅफिक मिळाली नाही। तर इथे आता कसारा घाट चालू होण्याच्या अगोदर एक हॉटेल आहे, तर तिथे थोडासा आम्ही नाश्ता वगैरे केला। कारण हा नेहमीच आमचा हॉटेल असतो की कसारा लागण्या अगोदर या हॉटेलला आम्ही नेहमीच चहा वगैरे घेतो। तर छान आहे हॉटेल आणि मस्त वाटलं तिथे थोडंसं थांबलो आणि त्यानंतर मग कसारा घाट सुरू झाला। तर घाटातून गाडी वळणे घेत घेत मस्त जात होती। तर आम्ही पण खूप मजा करत गेलो। ओम साईराम। तर आम्ही गोटीवरनं आम्ही राईट मारला आणि समृद्धी महामार्ग पकडला शिर्डीकडे जाण्यासाठी। त्या रस्त्यावरती गाडी चालवणे म्हणजे खूपच चांगली मजा आली आम्हाला। कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक नव्हती, फक्त आपली गाडी आणि असं वाटत होतं की आपल्यासाठीचा रस्ता बनलेला आहे। आणि तो प्रवास इतका छान वाटत होता, एकदम असं स्मूथपणे गाडी चालत होती। एकदम बोलता आम्ही कधी कोपरगावला पोचलो ते काही कळलंच नाही। आणि त्यात आपला वेळ पण खूपच वाचतो। बाहेरच्या रस्त्याने गेला तर आपल्याला एक दीड तास जास्त लागतो। तर शिर्डीच्या रस्त्याने जाताना बघा खूप अशा पालखी दिसत होत्या बाबांच्या, की पदयात्री असतात आणि ते बघा पालखी घेऊन आपल्या शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घ्यायला जातात। तर खूप सारे पदयात्री दिसत होते। तर आता आम्ही शिर्डीमध्ये पोचलो। त्यानंतर आम्ही हॉटेल साई समर्पणमध्ये एक दिवस स्टे करण्यासाठी एक रूम घेतला। तर हॉटेल साई समर्पण छान असं छोटंसंच हॉटेल आहे। तर आम्ही इथे पहिल्या मजल्यावरती रूम घेतला।
मध्ये 2 बेड आणि एक बेड छोटा असे 3 बेड होते. तर क्लीन होता. तर रूम खूप आम्हाला आवडला. शिवाय रूमला एक छोटीशी अशी गॅलरी पण होती. तर खूप छान वाटत होतं. एक दिवस स्टे केला पण मस्तच वाटलं. तर हे हॉटेल साई मंदिराच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्हाला अगदी जवळ आणि छान सुंदर असं हॉटेल मिळालं. छान असं मस्त रूम आहे. छोटासाच आहे पण खूप क्लीन आहे बघा. तर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी दुपारी प्रसादालयात गेलो. तर मस्त असं छान जेवण साईंचा प्रसाद घेतला. तर आता शिर्डीमध्ये खूप ठिकाणी प्रसादालय झालंय. तर आम्ही पण भक्तिनिवास प्रसादालयात जेवण केलं. छान जेवण होतं. डाळ भात, वांग्याची मस्त अशी भाजी, चपाती. तर गरमागरम असं जेवण. बाबांचा प्रसाद इतका सुंदर होता. मन शांत झालं. शिर्डी साई मंदिरापासून जवळच असलेल्या साईबाबा भक्त निवास येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. भक्तांसाठी तिथे खूपच मोठं असं वेटिंग एरिया ठेवण्यात आलेला आहे आणि तिथे भक्तांना फिरण्यासाठी पण त्या संस्थांमध्ये खूपच छान जागा अशी केलेली आहे. शिर्डी साई संस्थान ट्रस्टतर्फे सर्व भक्तांची खूपच चांगल्या प्रकारे सोय केली जाते. साईबाबा भक्त निवास येथून भक्तांना शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी फ्री बसची सेवाही ठेवलेली आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये गेलो. थोडासा आराम केला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही खंडोबा मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. शिर्डीतील साई मंदिराजवळच असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि त्याच दिवशी बघा चंपाषष्ठी असल्याकारणाने मंदिरामध्ये खूप गर्दी होती. पण मंदिर खूप छान सजवलेलं, मस्त लाइटिंग आणि छान असं डेकोरेट केलेलं. तर खंडोबा मंदिरामध्ये बघा संध्याकाळची आरती पण आम्हाला मिळाली. त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं. साईंची पालखी घेऊन पदयात्री पण मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले. तर खूप असं खंडोबा मंदिरामध्ये जल्लोष चाललेला आणि छान मस्त प्रसन्न वाटत होतं. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले
चंपाषष्ठीच्या दिवशी सर्व कुटुंबाने छान असं खंडोबाचं दर्शन घेतलं. मनाला खूप प्रसन्न वाटलं. तर खंडोबा मंदिरामध्ये खूप गर्दी असल्या कारणाने आम्हाला थोडा उशीरच झाला. तर आम्ही दुसऱ्या दिवशी साई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत, जे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. येळकोट येळकोट जय मल्हार. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. ओम साईराम.